आज पंचशील मंडळ यांनी बाबासाहेबांच्या या ऐतिहासिक भेटीचा 87वा वर्धापन दिन आज जिथं बाबासाहेबांचे पाय लागले या पवित्र अशा भूमीवरती साजरा होत असताना याच मातीमध्ये माझा जन्म झाला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून मला जाण्याची संधी मिळाली। तो माझा सत्कार हा आज या पवित्र दिवशी होत आहे आणि या सत्काराला माझे मोठे बंधू आदरणीय राजाभाऊ सरवदे, या मंडळाचे अध्यक्ष आर.पी. कांबळे, सचिव जितेंद्रजी बनसोडे, मंचावर उपस्थित सर्व सहकारी, आता मागाडे सरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते माझे मामा बी आहेत आणि आमचे गुरु बी आहेत असे सुधीर मागाडे सर, उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो आणि मातांना माझा सप्रेम जय भीम। आज खऱ्या अर्थानं या मातीमध्ये जन्मून सार्थक झाल्यासारखं मला वाटतं की राजाभाऊ, आज माझं वय 48वं चालू आहे आणि याच जुना कराड नाक्यावरती, याच मैदानावरती, हापचिडीवरती, बनेलवरती नंतर शेड घालायला शिकलो, शाळेत जायला शिकलो, महाविद्यालयांमध्ये जायला शिकलो आणि मग जुना कराड नाका आणि हा सत्कार हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सत्कार आहे। आज दिवसभर माझ्या फार्म हाऊसवर मी मोहोळ मतदारसंघातल्या लोकांना भेटत असताना माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आज आले होते। ते पहिल्यांदाच माझ्याकडे आले होते आणि मग माझ्या पत्नीची त्यांची ओळख करून दिली, चाय पिली आणि त्यांना मी आठवण करून दिली की सर, त्याच जुना कराड नाक्यावरती 1980 ते 90 हा काळ तुमचा मी पाहिला। नंतर तुम्ही 90ला मोहोळचे मंगळवेढ्याचे आमदार झाला। 15 मिनिटांनी ते निघून गेले, परंतु राजाभाऊ आपण बोललात, मागाडे सर आपण बोललात, सगळ्यांनी मनोगत व्यक्त केला। परंतु मोहोळ विधानसभेची निवडणूक लढवत असताना गेली 34 वर्ष मी चळवळीत लढत मी 91ला राजाभाऊ ठरवलं होतं, माझं वय 16 वर्षाचं होतं की एक दिवस महाराष्ट्राच्या विधानसभेत जायचं आणि मग मला जाण्यासाठी 34 वर्षाचा प्रवास उभा महाराष्ट्र फिरलो। सर्व पक्षीय नेत्यांचे माझे सलोख्याचे संबंध होते। राजाभाऊ, आपण बी मोठ्या भावाची भूमिका माझ्या विजयामध्ये आहे हे आज मी या सत्काराच्या निमित्तानं नमूद करतो। परंतु ही निवडणूक लढत असताना मला का निवडणूक लढवावी लागली त्याचं कारण सांगतो। 2009, 2014, 2019 आणि 2024 अशा 4 निवडणुका या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या झाल्या आणि लोकसभेच्या 1 जागेची निवडणूक झाली। बाबासाहेबांच्या आशीर्वादानं आपल्याला शासनकर्ते जमात होण्याचं भाग्य मिळालं। परंतु या जिल्ह्यातलं सिंडिकेटेड राजकारण
मग माळशिरस मतदारसंघामधून 9ची निवडणूक बघा, 14ची निवडणूक बघा, 19ची निवडणूक बघा आणि काल झालेली 24ची निवडणूक बघा. हे दोन्ही मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होते. परंतु सरंजामशाही पद्धत ही आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, आणि या सरंजामशाही शाहीनं कधीच बौद्धांना उमेदवारी दिली नाही. आणि 9 ते 24 माळशिरसमधून लगातार बिगर बौद्ध कॅन्डिडेट परंतु अनुसूचित जातीत मोडणारा कॅन्डिडेट दिला गेला. मोहोळमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. 9, 14, 19 आणि 24 या चारही निवडणुकीचा जर इतिहास आपण पाहिला तर अनुसूचित जातीच्या नावावरती बनावट दस्त बनवून विधानसभेच्या निवडणुकीत आमदार म्हणून काही लोक गेले. त्याला इथली असणारी सरंजामशाही कारणीभूत होती. आणि मग माझ्या मनामध्ये प्रश्न होता. मी 6 महिन्यापूर्वी राजाभाऊ ज्या वेळेला माझा सत्कार आपण या विहारात केला होता त्यावेळी मी आपल्याला म्हणालो होतो, संधी मिळाली तरी सुद्धा आणि संधी मिळाली नाही तरी सुद्धा मोहोळची विधानसभेची निवडणूक लढवायची. 19ला संधी मिळाली, परंतु शेवटच्या रात्री केवळ मी बौद्ध आहे या कारणामधून मला बाद करण्यात आलं. त्याच दिवशी रात्री राजाभाऊ मी ठरवलं होतं, वाघ सुद्धा शिकार करताना 4 पावलं माघारी येतो आणि पुन्हा ज्यावेळी तो झेप मारतो तेव्हा सावध सुटू देत नाही. मी 19ला ठरवलं होतं राजाभाऊ, आज आपल्याला 4 पावलं माघारी यावर निवडणूक लढवायची नाही. परंतु 19लाच मी 24ची तयारी चालू केली. गावगाड्यामध्ये पोचलो. मागेल त्याला रस्ता, मागेल त्याला पाणी, शिक्षण असेल, आरोग्य असेल. मी पळत होतो दिवस रात्र. माझी पत्नीची साथ होती, ती पळत होती. मोहोळ मतदारसंघामध्ये लाडकी बहीण चालली नाही, त्याच्या पाठीमागं कारण होतं. आपल्याला राजाभाऊ जास्त माहिती आहे माझ्यापेक्षा, आपण ज्येष्ठ आहात. या चळवळीमध्ये आठवले साहेबांनंतर 2 नंबरचं नेतृत्व म्हणून आम्ही आपल्याकडे पाहतो. परंतु मोहोळची विधानसभा ही अत्यंत विचित्र पद्धतीनं लढावी लागली. कारण मोहोळमध्ये असणारी जी सरंजामशाही होती ही सरंजामशाही इतकी रुजवटली होती की या सरंजामशाहीनं, ज्याला आपण म्हणतो की निजामी पाटीलकी, त्या निजामी पाटीलकीनं कधीच हार मानली नव्हती. 15 दिवसात आमदार करायची किमिया. त्यांचे वडील आमदार होते बाबुराव पाटील, नंतर राजन पाटील आमदार होते आणि त्यानंतर 9, 14, 19 त्यांनी जो उमेदवार दिला तो 15 दिवसात तो निवडून आणायची ही त्यांची खासियत होती. मोठी एक चॅलेंजिंग ही निवडणूक होती. परंतु राजाभाऊ, मी पक्की खुणगाठ बांधली होती. मी प्रत्येकाला आश्वस्त करत होतो की जाऊन सांगा त्या राजाला, एकदा जाऊन बघ भीमा कोरेगावच्या स्तंभापाशी की महाल किती शोर होते. ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने आपल्याला लढावी लागेल. आणि या निवडणुकीमध्ये लढत असताना सारे विरोधक एकत्र केले. सर्व विरोधकांची मोड बांधली. कारण पवार साहेबांपाशी फक्त बळीराम साठे राहिले होते. अख्खी राष्ट्रवादी अजित पवारांच्या मागे गेली होती. आणि मग शेवटी जाहीर झालेली उमेदवारी, ती तर महाराष्ट्रातली पहिली घटना होती की उमेदवार जाहीर झाला होता, उमेदवार प्रचाराला बाहेर पडला होता आणि इथल्या सरंजामशाहीला राजू खरे नको होता. आणि म्हणून आनगर व्हाया अकलूज आणि अकलूज व्हाया बारामती असा हा साखळी, आणि या साखळीनं माझी उमेदवारी रद्द केली आणि न तो उमेदवार डिक्लेअर केला. 24 घंटेच्या आत जाहीर झालेल्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करून देशाचे ज्येष्ठ नेते पवार साहेबांना माझी उमेदवारी जाहीर करावी लागली. आणि शेवटच्या दिवशी मी विधानसभेचा फॉर्म भरला. ही निवडणूक अख्ख्या जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं.
आणि या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मोहोळ मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल लागला, मला खेदानं ही गोष्ट आज आपल्याला सांगावी लागेल. माझा आमदार म्हणून सत्कार झाला, मी विधानसभेत जाईन, आपण जे जे बोललात या साऱ्या प्रश्नाची उकल महाराष्ट्राच्या विधानसभेत एक आमदार म्हणून मी कशी करतो हा उभा महाराष्ट्र पाहिजे. कारण माझ्या रक्तातच बंडखोर वृत्ती आहे. त्यामुळे जर मागून मिळालं नाही आणि घटनेनं दिलेलं जर कोण हिसकावून घेत असेल तर समोर शिंदे, फडणवीस आणि पवार आहेत आणि त्यांच्यासमोर विरोधी पक्षात मी आहे. त्यामुळे मुकाबला महाराष्ट्र पाहिजे. मी घाबरणाऱ्यापैकी नाही आहे. परंतु राजाभाऊ, आपण ज्येष्ठ नेते म्हणून मी आपल्याला एक कळकळीची विनंती करतो. ज्यावेळी मोहोळची मालकशाही संपवण्याचं काम मी करत होतो, मला निश्चितपणानं यश आलं. मी आपल्यालाही सोलापूरला येऊन भेटलो की भाऊ, उत्तरमधल्या 24 गावातून काहीतरी गडबड होती. कारण या जिल्ह्यातलं जे सिंडिकेट राजकारण होतं, जे जिल्हा मध्यवर्तीचं राजकारण होतं, त्याच्यामध्ये मोहिते पाटील असतील, त्याच्यामध्ये अनगरकर पाटील असतील, पंढरपूरचे परिचारक असतील, तुमच्या उत्तरचे दिलीप माने असतील, या सिंडिकेट राजकारणानं इथल्या आमदारक्या, खासदारक्या ह्या नेहमी स्वतःच्या घरामध्ये ठेवल्या. आणि मग ही निवडणूक अशी होती की वाटेल त्या परिस्थितीमध्ये राजू खरे निवडून येता कामा नये. आणि मी जिद्दीला पेटलो होतो. वाटेल त्या परिस्थितीमध्ये वाटेल ती किंमत मोजून यांना लोळवून राजू खरे महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणार. आणि राजाभाऊ, मला एकूण 30,202 मताचं मताधिक्य मिळालं. आम्ही मोहोळची मालकशाही संपवली. परंतु ज्या वेळेला मी मोहोळची मालकशाही संपत होतो, 50 वर्षाचा इतिहास, 50 वर्षाची दादागिरी मोडीत काढून अनगरकराला आम्ही पाणी पाजण्याचं काम केलं. परंतु एक शल्य माझ्या मनामध्ये, आणि ते शल्य या माझ्या समाजाला कळावं म्हणून आज या बुद्ध विहारासमोर, बाबासाहेबांसमोर, आणि राजाभाऊ, तुम्ही माझे मोठे बंधू आहात. मी आमदार झालो आता 5 वर्ष, मला काळजी नाही. पुन्हा कर्तृत्वानं आपल्याला 29ला त्याच्यासमोर जायचं आहे. परंतु ही निवडणूक लढवत असताना पंढरपूर तालुक्यातली 17 गावं, मोहोळ तालुक्यातली 104 गावं, मोहोळ शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यातली 24 गावं, असा मिळून हा 3 तालुक्याचा मतदारसंघ होता. आणि ह्या 3 तालुक्याच्या मतदारसंघातून मला 30,202 मताचं मताधिक्य मिळालं. त्यातलं 28,000 मताधिक्य हे मला मोहोळ तालुक्याने दिलं. ज्या राजन पाटलाची 50 वर्ष सत्ता, ज्याचा बाप आमदार, ते आमदार, त्यानंतर त्यांची पिलावळ आमदार, त्या तालुक्याने मला 28,000चं मताधिक्य दिलं. परंतु पंढरपूरचा सुपुत्र मोहोळचा आमदार होतोय. ही पोटसूळ इथल्या मालकशाहीच्या हृदयात एवढी भिणभिणली होती की इथल्या मालकशाहीनं त्या 17 गावात रात्रंदिवस एक काम केलं की राजू खरे पडला पाहिजे. आणि मग त्यानंतर ना शेवटच्या 3 दिवसात जे जे करायचं ते केलं. आणि राजू भाऊ त्यांची बरोबर लेवल करून मी 2,000 मताचं मताधिक्य घेऊन मोहोळमधून निवडून आलो. टोटल 30,202 मताधिक्य मला मिळालं. त्यात 27,702 मताचं मताधिक्य मोहोळ तालुक्यानं दिलं. तुमच्या उत्तर सोलापूर तालुक्यानं 450 मताचं मताधिक्य दिलं. त्यात आपला सिंहाचा वाटा आहे. आणि पंढरपूरचं जे मताधिक्य दिलं, त्या मताधिक्यामध्ये पंढरपूरची जी मालकशाही आहे ती मला पराभूत करण्याचं काम करत होती. इथली चंद्रभागा परिवार हा मला पराभूत करण्याचा प्रयत्न करत होता. तरी सुद्धा हा भीमाचा बच्चा त्यांना उरून पुरला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो. आणि म्हणून मी आता जे आपण म्हणालात की इथून नगरसेवक निवडून आले पाहिजेत, परंतु राजाभाऊ, ही निवडणूक आपल्याला हातात घ्यावी लागेल. मी लोकसभेला सुद्धा बोललो होतो, भाऊ तुम्ही तयारीत राहा. पंढरपूर, मंगळवेढा आणि मोहोळ सगळा खर्च मी करतो. कारण ही का लढाई करावी लागेल? जर आज आम्ही लढलो नाही तर उद्या येणारी आमची पिढी उद्ध्वस्त होऊन जाईल. आज आम्हाला का लढावं लागलं
तर या सरंजामशाहीच्या विरोधात लढून हा बाबासाहेबांचं लेकरू 30,000 मतानं महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलं. मग तुमच्या उत्तरमध्ये असणारे दिलीप मानेला जी मालक म्हणतात ती मालकशाही आणि इथं असणारी परिचारक घराण्याची मालकशाही ही आम्हाला पराभूत करण्याचं काम करत होती. आणि म्हणून या समाजाला मी कळकळीची विनंती करतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकसभा असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल आणि पंढरपूरची नगरपालिका असेल, आपल्या मताचं मोल तुम्हाला आता ठरवावं लागेल. कारण एकच कॅन्डिडेट होतो मी, परंतु तो पडला पाहिजे ही जी वृत्ती इथल्या मालकशाहीच्या रक्तामध्ये भिनभिनली होती, ही वृत्ती आपल्याला उद्या ठेचून राजाभाऊ काढावी लागेल. मी आमदार झालो, माझा सत्कार केला, समाजाच्या दिशेने जाईल, मी माझ्या दिशेने जाईल. परंतु मोहोळमध्ये आपण पाहाल, मोहोळची जिल्हा परिषद असेल, मोहोळची पंचायत समिती असेल, मोहोळची नगरपालिका असेल, या सगळ्या ठिकाणी मी त्यांना चारही मुंड्या चित करतो. परंतु पंढरपूरमध्ये आपण राजाभाऊ जास्त लक्ष घाला. जर आज या नांग्या आपण ठेचल्या नाहीत तर उद्या होणारी जी पिढी आहे ती उद्या निवडणुकीला उभी राहणार नाही. राजाभाऊ नेहमी या गोष्टीनं मला सतावलं की भिंतीवर लिहून ठेवलं होतं की उद्याची शासनकर्ती जमात व्हा. बाबासाहेबांनी लिहून ठेवलं. आमची खूप इच्छा आहे, राजाभाऊंची इच्छा आहे की लोकसभेत खासदार म्हणून गेले पाहिजेत आणि ती त्यांची कॅपॅसिटी आहे. आज ते राज्यमंत्री म्हणून काम केलेले आहेत. परंतु आपल्याला संधी द्यायची नाही. जर आम्हाला संधीच नाही दिली तर आम्ही शासनकर्ती जमात कशी होणार आहोत. आणि हीच गोष्ट नेमकी राजाभाऊ माझ्या मनामध्ये खटकत होती. वाटेल त्या परिस्थितीमध्ये शेवटच्या दिवशी डाव गेलेला पुन्हा हातात घेतला, तिकीट घेतलं, सगळे बरोबर घेतले आणि विजय संपादन केला. आज जिल्ह्यामध्ये मी एकटा आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये जर माझ्यासारखे 10 असले तर राजाभाऊ परवा जे विधानसभेमध्ये झालं बाबासाहेबांच्या बद्दल याची माय वेली नाही. चला सभागृह आपण दणाणून सोडला असतं, सभागृहाचं कामकाज होऊ दिलं नसतं, सभागृहाचा राजदंड घेऊन आपण बाहेर पडलो असतो. अध्यक्षाचा ही ताकद आपल्याला उद्या तयार करावी लागेल. माझी लढाई माझ्यासाठी नव्हती, माझी लढाई ही चळवळीसाठी होती. चळवळ जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला सगळ्याला हातात हात देऊन काम करावं लागेल. आणि पुन्हा एकदा या सत्काराच्या निमित्तानं पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुका लागतात. राजाभाऊ फक्त तुम्ही उमेदवार द्या आणि फक्त माझ्या संग 8 दिवस थांबा. हा राजू खरे नुकता राजू खरे नाही, आमदार राजू खरे तन मन धनानं शीट निवडून आणण्यासाठी पराची प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. हा मोहोळ नंतरचा दुसरा विजय हा पंढरपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण दाखवू. राजकीय जोडे आपण बाजूला ठेवू, परंतु भाऊ तुम्ही मोठे बंधू आहात, तुम्ही हाक मारा. कारण मी 34 वर्षानंतर तिकडे गेलो तुतारी घेतली आणि पुन्हा तुतारी घेतली तर एकनाथराव समोर बसलेली आहेत, देवेंद्र फडणवीस समोर बसलेली आहेत. त्यामुळे सगळ्यात जास्त कामं माझी होत आहेत. कारण ते काय म्हणले एकनाथ शिंदे भाऊ, तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी शपथ घेऊन आलो, सगळ्यांनी ईश्वर साक्ष शपथ घेतली. मी म्हणलं भगवान गौतम बुद्धात साक्ष ठेवून शपथ घेतो. मी शपथ पूर्ण केली. जय भीम, जय संविधान. आणि ज्या वेळेला मी त्या डायसवरनं खाली आलो विधानसभा अध्यक्षाच्या, कारण माझ्यासाठी हे नवीन होतं. तिथे देशमुख होते, पाटील होते, पत्रकार कसबाचा पोरगा होता, विलासराव देशमुखचा पोरगा, सारे बलाढ्य अशी सगळी माणसं त्या सभागृहात होती. आणि येताना मी राजाभाऊ एकनाथरावांच्या पाया पडलो. तर एकनाथराव मला काय बोलले, अरे तू तिकडे कसं काय गडबड करून गेलास, तू इकडे पाहिजे. तेवढेच गोगावले बोलले, भरत गोगावले, मागाडी साहेब मी त्याला तिकडे पाठवलं म्हणले, तुम्ही जागा अजित पवारला दिली, मग याला सभागृहात कसं काय घ्यायचा. म्हणून मी त्याला सांगितलं बाबा तुतारी घे, आम्ही इकडं आहे. त्यामुळं सरकार जरी असलं आणि मी जरी तुतारीचा आमदार असलो तर सगळ्यात लाभार्थी आमदार हा मी असणार आहे. मोहोळ मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम ज्यावेळी मी करील त्यावेळी पंढरपूरसाठी आपण काहीतरी देणं लागतो या भूमीचा पुत्र म्हणून. राजाभाऊ आपल्याला मी विनंती करतो की तुम्ही लक्ष घाला. 6 महिन्यापूर्वी तुम्हाला वाटलं नव्हतं की राजू आमदार होईल,
परंतु राजाभाऊ एक वाक्य बोलले होते, राजू खरे तिकटावर उभारला तरी मी त्याच्याबरोबर आहे, राजू खरे अपक्ष उभारला तरी मी त्याच्याबरोबर आहे. भाऊ, तुमच्या ह्या वाक्यानं आम्हाला हत्तीचं बळ आलं. मी लढत असताना तुमचं वाक्य नेहमी मला आठवायचं. आणि सोलापुरात गेल्यानंतर मी भाऊंना भेटायला जातोच, कारण मोठ्या भावाची भेट येताना मला समाधानकारक वाटते. मी कित्येक जणांना सांगितलं, मी वरच्यांनाही सांगितलं की राजाभाऊची ताकद विधानसभेला माझ्या पाठीशी खंबीर होती, म्हणून एकसंघ बहुतांची मतं मला पडली. अधिक न बोलता आपण माझा सत्कार केला. अध्यक्षांनी सांगितलं की या बुद्धविहाराच्या कामासाठी ज्या काही अडचणी आहेत, आपण एकदा राजाभाऊकडे बसूया. जो बी काही आपल्याला मदत लागेल, हे व्यासपीठ आहे, या व्यासपीठावरनं एक मात्र नक्की बोलीन, जागेचा प्रश्न असेल राजाभाऊ आपण सांगा, सुटकी दिवशी सोडवला जाईल. आपण विहाराचा प्रश्न सांगा, समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट माझे भाऊजी अनिल कुमार गायकवाड यांच्या सख्या मामाचा पोरगा आहे. त्यामुळे समाज कल्याण मंत्री आपल्या घरातला आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही. पुढच्या बारीनं जर समाज कल्याण मंत्री पंढरपूरला आले तर 100% त्यांना घेऊन मी इथे येतो, आणि सोलापूरला आले तर आपल्या ऑफिसला घेऊन येतो, कारण ती आपली नाती रक्तामासाची. कारण संजयजी 4थ्यांदा निवडून आले आणि आता ते समाज कल्याण मंत्री झालेले आहेत. आपली नातीगुत्ती आहेत आणि नातीगुत्ती फार आपल्याला पक्की करावी लागते. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, विहाराच्या जागेच्या संदर्भामध्ये जेवढा काही निधी लागेल, इथल्या बांधकामासाठी जेवढा काही निधी लागेल, सरकारचा मागणार नाही. राजाभाऊ, मी CSR फंडातून निधी देतो, फक्त आपण सांगा किती लाख द्यायचे, तितका निधी या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी दिला जाईल. मागाडे मामा, तुम्ही काळजी करू नका. बनसोडे साहेबांची इच्छा आहे, जितेंद्रजीची, आणि आमच्या कुमारदादांची इच्छा आहे, कारण कुमारदादा आमच्या मोहळचे आहेत. दादाला विचारा, काय दादा? हा, दादानी पाहिलं 40 वर्षात मोहळचं राजकारण, बरोबर दादा? 50 वर्ष पाहिलं, असं कधी झालं नाही, बरोबर दादा? हा, त्याला लंगोट लावून तयार होतो, अनगरला पाडला शेवटी, नाही तर अनगर म्हणलं की विजय होता, बरोबर? कधी त्यानं पाठ दाखवली नाही, पण यापर्यंत त्याला पाठ दाखवून जावं लागलं. आणि म्हणून एकदा या समाजाने मला इथं बोलवलं, पंचशील तरुण मंडळानं बोलवलं. या मंडळाच्या जागेच्या संदर्भामध्ये जे बी काही 2 प्लॉट धारक आहेत त्यांच्याशी जितेंद्रजी आपण बोला, समाजातली काही बुजुर्ग लोकांनी बोलावं. जर तो प्रश्न आपल्या हातून सुटला नाही तर राजाभाऊंना समोर पुढं करा, भाऊंनी त्यांच्याशी बोलणी करावी. जर पैसा पाहिजे असेल तर पैसा दिला जाईल, परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये ते दोन्ही जागा आपण सोडणार नाही. जसं तुमचं कर्तव्य आहे तसं माझंही कर्तव्य आहे. या मातीत मी जन्माला आलेलो आहे. जसं समाजाचं स्वप्न आहे तसं माझंही स्वप्न आहे. इथं मोठी अशी वास्तू उभी राहावी, आणि त्या वास्तूसाठी आणि जागेसाठी भाऊ या जाहीर कार्यक्रमात न बोलता फक्त तुम्ही मला कानात सांगा, एवढे द्या, ताबडतोब दिले जातील, एवढं बोलतो. मी भाऊंच्या बाबतीत बोललो, भाऊंवर जबाबदारी टाकलेली आहे राजाभाऊंवरती. भाऊंनी फक्त सांगायचं, 2 मालकाला बोलवायचं आणि चुटकी द्यायची, दादा तुम सब रजिस्टर ऑफिस में है, खाली 1 मिनट का काम है. हाँ, नाही रिटायर झाल्यावर तर ज्यादा काम करते दादा. हा, दादाचं काम मला माहिती आहे, हो दादा. हा, 1 दिवसाचं काम, 2 तासाचं काम आहे. फक्त राजाभाऊंनी लक्ष घालावं, कारण काय आहे की आपल्या लोकांना ते लोक हे नाही करणार. भाऊ जर बसले तर मी बी येईल, पण भाऊनी मिटवावं, पैसे देण्याचं काम मी करतो. कुठल्याही परिस्थितीत ही जागा आपण सोडणार नाही. सुसज्ज असं बुद्ध विहार या परिसरामध्ये बांधू. त्या विहारासाठी सुद्धा निधीची कमतरता पडणार नाही. आपण अंदाजपत्रक बनवा, मी मागाही सांगितलंय, आपण अंदाजपत्रक बनवा, तेवढा निधी आपल्याला दिला जाईल. आणि येत्या 2 वर्षाच्या आत इथं त्याचं उद्घाटन आपण करू. आम्ही बोलायचं काम करतो, राजाभाऊचं काम करतात, पण जितूभाऊ आणि आरपी कांबळे अंग झाडून उद्यापासून कामाला लागा. आपण ठरवलं तर आम्ही मोहोळ जिंकलंय, तुम्ही ठरवलं तर 2 गुंठा जागा जिंकायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून सर्व उपस्थित समाज बांधवांचं
मी आभार व्यक्त करतो आणि इथल्या सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना विनंती करतो, मोहोळ जिंकलंय, उद्या नगरपालिका आपल्याला जिंकायची आहे, इथली मालकशाही आपल्याला संपवायची आहे. मी मोहोळची मालकशाही संपवली, आता आपल्याला पंढरपूरची मालकशाही संपवायची आहे. म्हणून सर्वांनी आपलं सर्व मतभेद बाजूला ठेवा, हातात हात देऊन काम करा. विजय लांब नाही, 8 काय 10 नगरसेवक आपले निवडून येतील. फक्त एकत्र या. आपण एकत्र आल्यानंतर माझी सारी ताकद आपल्या पाठीशी मी उभी, तन मन धनानं उभी करीन. 1 महिना मी इथून हलणार नाही जोपर्यंत तुम्हाला गुलाल लागणार नाही. फक्त ही निवडणूक प्रत्येकाने ठरवायची की जोपर्यंत मालकशाही संपणार नाही, जोपर्यंत सरंजामशाही संपणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचे लिहिलेलं वाक्य आहे की शासन करती जमात व्हा, या वाक्याला अर्थ राहणार नाही. म्हणून भाऊ, आपण वेळात वेळ करून आला. भाऊंना राजाभाऊ इंगळेंचा वाढदिवस आहे, तिकडेही जायचं आहे. भाऊ प्रत्येक ठिकाणी यावं असं प्रत्येकाला इच्छा असते. आणि भाऊ तुम्ही येणार म्हणलं आणि मला बोलवलं तर मी आवर्जून येतो. मी कधी भाऊंचा कार्यक्रम टाळत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी माझा सत्कार केला. हा जो सत्कार झाला तो माझ्या आयुष्यामधला सगळ्यात आज सुवर्ण दिवस आहे. ज्या माती जन्मलो, जिथं लहानाचा मोठा झालो, बागडलो, या जुन्या कराड नाक्यावरती फिरत 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 महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून जाण्याचं भाग्य मला मिळालं. त्याबद्दल आपल्या सगळ्याचं ऋण व्यक्त करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय बुद्ध, जय भारत.